नमस्कार, मी महाराष्ट्र चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। साहेब, आम्ही इथे बघतोय रास्तापेठला लोक रस्त्यावर उभं राहून मिसळ खात आहेत आणि साबुदाणा खिचडी खात आहेत। आबासाहेब, आपलं एक ब्रँड आहे आबा मिसळ, बरोबर, आणि तुम्ही या क्षेत्रात कशी आले, म्हणजे आमच्या प्रेक्षकाला? मी पहिलं कॅटरिंगच्या कामात जायचो, काम शिकायला। ते करत करत मग मी फॉरेन कंट्रीत गेलो। तिकडनं आल्यावर मग मी मिसळपावचा धंदा चालू केला। पहिले हातगाडी लावायचो। अरे वा, हातगाडी तीच आहे अजून बी। हां, हे काय हीच आहे? अच्छा, हीच आपली गाडी? हातगाडी करता करता मग दुकान भाड्याने घेतलं पलीकड। मग तिथनं 5-6 वर्ष ते वापरलं। मग हे दुकान मी विकत घेतलं। हां, हे दुकान स्वतःचं घेतलं। परत आळंदीमध्ये एक ब्रँड चालू करायची होती, माणसं नसल्यामुळे मी काही चालू केलं नाही। पण सर, असं लोकांच्या अक्षरशः रांगेत उभं राहून लोक बलजबरी आतमध्ये घुसून जाऊन खातात, तर असे नाही, म्हणजे त्याला काय असं मंत्र काय मंत्र काय नाही, फक्त मसाला भाजण्याचं काम चांगलं पाहिजे। तुम्ही पुण्याला सर अनेक लोक मिसळवाले आहेत, तुमच्यासारखे बरेच मिसळवाले आहेत, पण तुमच्यासारखे रांग कुठेच नाही। मग मी स्वतः माल बनवतो ना। अच्छा, आणि बाकी ठिकाणी कारागीर बनवतात। अच्छा, तुम्ही स्वतः कारीगर? त्याच्यामुळे सगळं मिसळ सगळं तुम्हीच करता? सगळं मीच। शॅम्पल, साबुदाणा खिचडी, शेंगदाण्याची आमटी येते। शेंगदाण्याची आमटी हे काय प्रकार आहे? लिक्विड येतं, मग शेंगदाणा असतो ना, त्याचं लिक्विड करून त्याची आमटी तयार करायची, जसं आपलं डाळ वगैरे। मग ते पावाने खायचं साबुदाणा खिचडी, साबुदाणा खिचडी सोबत खायचं? हां, ती उपासाची मिसळ। अरे बाबा, आम्ही पहिल्यांदा ऐकतोय की बाबा, आम्ही असं काय ऐकलं नाही। तुम्हाला समजेल। अरे वा, खूप सुंदर। आणि सर, आता गेल्या 20 वर्ष तुमचा हा प्रवास आहे, 27 वर्ष तुमचा हा प्रवास आहे। येत्या 5 वर्षात आम्ही श्रीकला स्नॅक्स आणि केटरला कुठे बघू? म्हणजे आता तुमचं एवढा यशस्वी तुम्ही झाला, लोक रांगेत उभे आहे, मला दिसतंय इथं रस्तापेठमध्ये। नाही, पण 5 वर्षात एखादा नवीन ब्रांच वगैरे घ्यायचा का विचार वगैरे नाही का? बघणार कोण नाही। तुमचं असं म्हणणं आहे की जोपर्यंत तुम्ही नाही आहात तोपर्यंत पुढे क्वालिटी मेंटेन करणं महत्त्वाचं असतं, असं म्हणताय? क्वालिटी मेंटेन नाही झाली की मग उपयोग नाही ना। मग आता आपण 4-5 ब्रँड उघडल्या, लक्ष द्यायला कोण नाही, माल मी कुठं बनवला। अच्छा, म्हणजे तुम्ही क्वालिटीवर जास्त? हां, मग पोरगा आणि मीच आहे, दोघंच तुम्ही आहात बस। दुसरीकडे टाकले की मग दोघांची धावपळ होणार, बरोबर, ते क्वालिटी मेंटेन नाही। मग तिकडं काय, मग चालू काम झालं, मग काय लोक शॅम्पल घेतात, कारागिरी ठेवली की पाणी वाचणार, इकडं मिसळ वाढवणार, मग ती क्वालिटी गडबड होती। सर, अशी कधी पाळी आली की तुम्हाला एखादा 1000-2000 माणसाचं मिसळ एकदम करायचं असेल, तर तुम्ही तुमची तेवढी क्षमता आहे? हां, म्हणजे काय, म्हणजे अशी कधी पाळी आली 27 वर्षात कधी अशी? आता दरवर्षी गणपतीत माझ्याकडे कमी 2 ऑर्डर असतात। अच्छा, कुठं 1000 मिसळ, कुठं 1200 मिसळ, एका वेळेस तुम्ही लोकांना पुरू शकता? हो, रोजच्या कमी 3,000-4,500 मिसळ मी पुरवू शकतो। आबासाहेबांचं मिसळ आणि आबासाहेबांचं खिचडी, उपासाची मिसळ, हे एवढे प्रसिद्ध आहे। आपण फराळी मिसळ म्हणतो त्याला, तर ह्याचा यशाचा मंत्र काय आहे हे आमच्या प्रेक्षकाला सांगा। म्हणजे सक्सेसफुल फॉर्म्युला, म्हणजे प्रत्येक गोष्टीला एक सक्सेस असतो। तुम्ही स्वतः कारीगर आहात, स्वतः मिसळ करता, तेच मीठ आहे, सगळं ते आहे, पण तुमची चव एकदम स्पेशल आहे। ते मेन काय, मसाला भाजणं मेन आहे। हां, ते एकदा भाजून झालं, काय लोक गार पाणी ओततात। गार पाणी ओतण्याचं तुम्ही गरम पाणी ओतलं, भाजीला चव अजून येते। आता शेंगदाण्याची आमटी जी सांगितली तुम्हाला फराळाची, त्याला शेंगदाणे भाजून बारीक पीस करून परत पीस झाल्यानंतर पाणी ओतून त्याला ग्रेव्ही बनवायची, मग त्याला तडका देऊन मग ती आमटी करायची गरम पाणी टाकून। अरे वा, म्हणजे तुमची स्पेशल काय मिश्रण आहे? तर तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ द्यावे, खूप मी आभारी आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।